डिझेलचा तुटवडा अनेक पेट्रोल पंपावर दिसत आहे। तसेच गडचिरोली जिल्हा हा शेवटचा आहे, आदिवासी बहुल आहे। मात्र या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक दिवसापासून किंवा अनेक महिन्यापासून म्हटलं तरी चालेल, जेव्हापासून अखाती देशात युद्ध झाले आणि त्याचे परिणाम पाहावयास मिळत आहेत। गडचिरोली जिल्ह्यातही डिझेलचा पुरवठा कुठेतरी खंडित झालेला आहे। अनेक पेट्रोल पंपावर डिझेल नाहीचे फलक लागलेले आहेत। आपण HP पेट्रोल पंपावर आलेलो आहोत। या ठिकाणी डिझेल नाहीचा फलक लागलेला आहे, ट्रॅक्टर धरून आलेले आहेत, शेतकरी आहेत। काय सांगाल? या 2025 पासून नाही का असेच वारंवार ह्या डिझेलचा तुटवडा सुरू आहे आणि आजही शेतीचे हंगामात चालू झालेले आहे आणि शेतकरी वारंवार येऊन जाते आणि डिझेलसाठी वापस चालले जाते आणि असेच याप्रमाणे हा वारंवार हे करणे सरकारची हा धोरण आहे, षडयंत्र लावल्यासारखा असा दिसून येत आहे। आणि शेतकरी करावं तरी काय आणि एक तर होते ते शेतीचे बैल वगैरे विकून टाकून आपला शेतकरी आणि या ट्रॅक्टर घ्यायला लागले आणि ट्रॅक्टरमधून असे प्रमाणे वारंवार हे शेती डिझेल तुटवडा पडला तर शेतकरी कोणतो प्रकार करायला हा उपाशीमारीचा पाळी दिसून येत आहे। आणि सरकारनं या डिझेलचे या पुरवठा चांगल्या प्रमाणे हा शेवटचा गडचिरोली जिल्हा असल्यामुळे डिझेल पुरवठा करण्यात यावा, अन्यथा नाहीतर शेतकरी उपासमारी आपण आत्महत्या करण्याची पाळी प्रसंग आपल्याला टेपण्याची समज दिसत आहे। असं मला आपल्याला सांगायचं आहे ह्या गोष्टी नाही का, शासनाने दखल घ्यायला पाहिजे। आपण बघू शकता आपल्यासोबत शेतकरी होते, यांना डिझेलची आवश्यकता आहे। डिझेल गाडी धरून आलेले आहेत, टँक सुद्धा धरून आलेले आहेत, डबकी सुद्धा धरून आलेली आहे, मात्र 5 लिटर सुद्धा डिझेल मिळत नाही आहे। गणेश शिंगाडे, साम TV, गडचिरोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।